वैद्यकीय क्षेत्राकडे कसा प्रवास झाला? मेडिकल फील्ड कुणाच्या प्रेरणा घेतली तुम्ही? मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता. अरे मला बापरे. स्वतःला पॅरालिसिस झाला 2016 मध्ये. मी 2010 मध्ये BMS ला डॉक्टर केला ऍडमिशन घेतलं. माझ्या डोक्यामध्ये असा काही विचारच नव्हता की पॅरालिसिस सेंटर टाका किंवा आज मी ऐकलं पण नव्हतं. जनरली काय ऐकलं की खेडेगावामध्ये एक हॉस्पिटल दवाखाना उडायचा, पेशंट तपासायची, फी घ्यायची, चालणार. ज्यांच्याकडून पैसे घेतलेले होते ते लोक कंटिन्यू फोन करायला लागले की पैसे भेटेल का, व्याज या त्या गोष्टी. मग त्यानंतर मग मला या सगळं टेन्शनमुळे मी डबल ड्युटी करत होतो. एक डेची एक नाईटला हॉस्पिटल ड्युटी. डे नाईट म्हणजे झोप व्यवस्थित होत नव्हती माझी. आणि हेच कारण घडलं मला पॅरालिसिस व्हायला. जेव्हा पॅरालिसिस झाला तेव्हा समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे बदलला. म्हणजे ज्या वयामध्ये मी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे त्या वडिलांमध्ये आई वडिलांनी माझी सेवा केली. म्हणजे एक साईडला माझे वडील आजारी आहे झोपलेले आणि दुसऱ्या साईडला मी झोपलेलो आजाराने. आता तुम्हाला पॅरालिसिस झाला, मग तो इतक्या मोठ्या प्रमाणात, मग डॉक्टरांनी काय सल्ला दिला तुम्हाला त्यावेळेस चेकअपला? सर खूप डॉक्टर पॉझिटिव्ह बोलले आणि काही डॉक्टर निगेटिव्ह देखील बोलले, म्हणजे होणार नाही असं या प्रकारे. पण मग काही डॉक्टरांनी मला निगेटिव्ह सांगितलं, मग मी आणखी निगेटिव्हकडे गेलो. जे डॉक्टर निगेटिव्ह बोलले त्या दिवशी माझा आत्महत्येचा विचार होता. अरे बाप. एक डॉक्टर मला बोलल्यानंतर मी विचार केला की आत्महत्या करून टाकू. काय बोलले डॉक्टर की नेमकं पॅरालिसिस म्हणजे काय? पॅरालिसिसची लक्षणं सुरुवातीला काय दिसतात किंवा टाळण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, जे रुग्ण आहेत, त्यांना काय तुम्ही सल्ला द्या? तुम्ही गोल्डन पिरियड पॅरालिसिस 6 महिने हॉस्पिटलमध्ये झाल्यापासून पहिले 6 महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखाद्या महिने घालतो, ठीक आहे. त्यानंतरचे पुढचे 4-5 महिने ना योग्य तरी आपला कुठेही जा, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. माझ्याकडं आल्यानंतर OPD मध्ये त्यांना बरं का वाटतं तर यांना पॅरालिसिस झालं आणि बरे झाले. आज चालता फिरता यांना वाटत नाही. त्याचा आहार काय? पॅरालिसिस झाल्यावर आहार कोणता योग्य आहार दिला पाहिजे? ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झाला तर त्याची झोप कशी असायला पाहिजे किंवा दिनचर्या कशी असायला पाहिजे, त्याच्याकडून व्यायाम कोणते कोणते करून घेतले पाहिजे? कारण तुमचा पुनर्जन्म झाल्यासारखा मला वाटतो, कारण तुम्ही पॅरालिसिसला फाईट देऊन पुन्हा आता सुस्थितीत आलात. जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहावीत सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण भेटणार आहोत एका अशा डॉक्टरांना जे फक्त आजार नाही तर मनालाही उभारी देतात, ज्यांच्या स्पर्शानं, शब्दांनी आणि उपचारांनी शेकडो पॅरालिसिस रुग्णांना नवजीवन मिळालेलं आहे. आयुर्वेदाच्या ज्ञानानं आणि सेवाभावाच्या शक्तीनं अनेक कुटुंबाच्या आयुष्यात प्रकाश आणणारे डॉक्टर राजेंद्र कडनर साहेब. आज आपण त्यांचा प्रवास आणि कार्य जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. तर मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय की आपला वैद्यकीय प्रवास कसा सुरू झाला आणि आपली एकंदर पार्श्वभूमी काय कुटुंबाची? नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कडनर, संचालक नाशिक पॅरालिसिस सेंटर. तर पहिल्यांदा मी धन्यवाद देतो मला राज सत्ता मंचावर आमंत्रित केल्या, त्यामुळे धन्यवाद. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी, मी एका संगमनेर तालुक्यामधला छोटंसं खेडेगाव आहे आंबोरे म्हणून. एक 3,500 लोकसंख्या आहे. या खेडेगावातून मी शिक्षण पूर्ण केलं, जिल्हा प्राथमिक, जिथं शाळा वगैरे सगळं पण ठिकठीक आहे. आणि कॉलेज सुद्धा तिथंच होतं. कॉलेजला फार काही बिल्डिंग वगैरे आम्हाला नव्हता. तर एक सिंगल रूम, त्याचंच आर्ट, कॉमर्स आणि सायन्स आणि पत्र्याची रूम. अशामधनं मी एका छोट्याशा खेडेगावामधून. माझे वडील आहे शेतकरी आणि आई पण शेतीच करते. आम्ही गाया, मेंढ्या, शेळ्या असा लहानपणापासून ही शेती करत करत मी शाळा शिकलो. शाळा शिकल्यानंतर हळूहळू एक 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 शेतीबद्दलचं पण ज्ञान, गरिबी चांगली जवळून पाहिलेली, लहानपणापासून गरिबी पाहिली. 2 एकर क्षेत्र, अशामध्ये साधारण घर. आता एकंदरीत आपण सांगितली शेतकरी पार्श्वभूमी आपली,
मग वैद्यकीय क्षेत्राकडे कसा प्रवास झाला? मेडिकल फील्ड कुणाच्या प्रेरणा घेतली तुम्ही? वडील मुळात शेतकरी असल्यामुळे वडिलांना जास्त काही माहित नव्हतं. हम्म, वडिलांचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की एक मुलगा इंजिनिअरिंग क्षेत्रात गेला, तर एक मुलगा मेडिकल क्षेत्रात टाक. तर मेडिकल म्हटल्यानंतर वडिलांना प्रश्न पडला, गावामध्ये मेडिकल स्टोर ओपन करतात ते का? त्यानंतर मित्र बोलले नाही, यात पण डॉक्टरकी असते, त्यात एक कर. मी काय नाही, मी सीईटी दिली आणि बस माझं काम संपलं. 12वी नंतर रिकामा हो अभ्यास कर, रिकामा हो, हम्म, हे असं हे होतं. हम्म, तर मग त्यानंतर ही गोष्ट नंतर हळूहळू मला कळली की वडील म्हटले BMS ला ऍडमिशन घ्यायचा. तर BMS ला, BMS म्हणजे काय, नक्की BA आहे का की हम्म, काय काय? वडिलांनी घेतलं ऍडमिशन, म्हणजे फॉर्म भरले त्यानंतर BMS नंबर लागला. मार्क चांगले होते. मार्क चांगले असल्यानंतर मी BMS नंबर लागला. माझा SMT कॉलेज घोटी इगतपुरीला, तिकडे नंबर लागला. BMS सगळी सुरुवात झाली. तिकडे पण साधारण वातावरण होतं. एक खेड्या गावातून गेलेला मुलगा, आम्हाला 2 ड्रेस भेटायचे. हम्म, उन्हाळ्यामध्ये शाळेचा ड्रेस आणि हम्म, हिवाळ्यामध्ये वापरायचा ड्रेस. हम्म, असे 1-2 ड्रेस घेऊन आपली बॅग भरून ट्रक मध्ये गेलो. एक हम्म. ट्रक केला, ती वडील आणि मी गेलो. मला वडील सोडायला आले, हॉस्टेलवर मला सोडलं. त्यांचं जे काय असेल, वडिलांमुळे मी, वडील आणि आई यांच्यामुळे आज डॉक्टर झालो. पण आता पॅरालिसिस सेक्टरकडे तुम्ही हे क्षेत्र स्पेशलायझेशन का निवडलंय? पॅरालिसिस हे हा, क्षेत्र का निवडलं, हम्म. तर याची कहाणी खूप मोठी आहे आणि खूप दर्दभर आहे. काय हो? मला स्वतःला पॅरालिसिस झाला होता. अरे मला बापरे! स्वतःला पॅरालिसिस झाला 2016 मध्ये. मी दोन म्हणजे डॉक्टर झाल्याच्या नंतर? हो, ओके. मी 2010 मध्ये BMS ला डॉक्टर केला, ऍडमिशन घेतला. हम्म, माझ्या डोक्यामध्ये असा काही विचारच नव्हता की हम्म, पॅरालिसिस सेंटर टाका, किंवा आज मी ऐकलं पण नव्हतं. जनरली काय ऐकलं की खेडेगावामध्ये एक हॉस्पिटल, दवाखाना उघडायचा, पेशंट तपासायची, फी घ्यायची, चाललं, हम्म, बस इथपर्यंत. असं म्हणून मी 4 वर्ष कंप्लीट केले. 4-5 वर्ष माझे कंप्लीट झाले. तर मग जेव्हा मी लास्ट इयरला होतो, इंटर्नशिप झाली माझी. आम्हाला 4.5 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर इंटर्नशिप नावाचा प्रकार असतो, म्हणजे 6 महिने सिव्हिल हॉस्पिटलला प्रॅक्टिस करायची आणि हम्म, 6 महिने ग्रामीण रुग्णालयात प्रॅक्टिस करायची. त्यानंतर मी जेव्हा हे करत असताना इंटर्नशिप माझी चालू होती आणि एका ठिकाणी माझं नाईट ड्युटी होती. हम्म, त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी की माझे वडील चांगले होते. लास्ट इयरला असताना त्यांचा पहिल्यांदा एक काहीतरी चप्पल चावल्याचं निमित्त झालं आणि त्यानंतर त्यांचा अंगठा काढावा लागला पायाचा. हम्म, त्यानंतर त्यांना शुगर होते पहिल्यापासून. तर मग शुगरमुळे ते सेप्टिक झालं. मग अर्धा पाय काढला हम्म, गुडघ्यापासून खाली, त्यानंतर गुडघ्यापर्यंत काढला, त्यानंतर गुडघ्याच्या वरती काढला, म्हणजे एक पाय पूर्ण गेला. हम्म, हे सगळं चालू असताना हॉस्पिटलला खर्च खूप लागला. ह्या काळात मला माहित नव्हतं की सावकारी कर्ज घ्यायचं की बँकेचं कर्ज घ्यायचं. हम्म, सावकारी कर्ज घेतलं गेलं, खूप जास्त व्याज वाढलं गेलं. त्यानंतर पुण्यामध्ये ऍडमिट होतो वडील. मग तिथंच अटॅक आला. अटॅक आल्यानंतर अँजिओप्लास्टी झाली. त्यानंतर मग ते मिटत नाही, घरी आणलं. घरी आणल्यानंतर परत लगेच त्यांचे डोळे गेले. अचानक दिसायचं बंद झालं डायबिटीजमुळे. दिसायचं बंद झालं. रात्रभर चांगले होते, सकाळी उठले अचानक पूर्ण डोळ्यापुढे अंधार. अंधार नंतर लगेच हॉस्पिटल नेलं. ते म्हणे परत तुम्हाला नाशिकला न्यावं लागेल. नाशिकला डोळ्याच्या डॉक्टरांना नेलं. हम्म, तर तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांच्या ऑप्टिक नर्वला डॅमेज झाली. शुगरमुळे, अनकंट्रोल शुगरमुळे ऑप्टिक नर्व खराब झाली. तर त्यांना आता दिसणार नाही. मग त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेट वगैरे सगळं करून झालं, पण मग त्याची नजर आली नाही. म्हणजे माझा एक 1 जानेवारी 2016 पासून तर 31 जानेवारी 2016 हे वर्ष मला कसं गेलं काहीच कळत नाही. हम्म, म्हणजे वडिलांचं झालं, त्यानंतर हे सगळं वडिलांचं मिटलं. त्यानंतर मी थोडा स्टेबल झालो. पण मग ज्यांच्याकडून पैसे घेतलेले होते हम्म, ते लोक कंटिन्यू फोन करायला लागले की पैसे भेटेल का, व्याज, हम्म. या त्या गोष्टी. मग त्यानंतर मग मला या सगळं टेन्शनमुळे मी डबल ड्युटी करत होतो. हम्म, एक डेची, एक नाईटला हॉस्पिटल ड्युटी.
डेची नाईट, डे नाईट, डे नाईट, डे नाईट. म्हणजे झोप व्यवस्थित होत नव्हती माझी. आणि हेच कारण घडलं मला पॅरालिसिस व्हायला. अरे बापरे. अनियंत्रित झोप, अनियंत्रित मग झोप झोप न झाल्यामुळं माझा बीपी वाढला. बीपी वाढला त्यामुळे मला पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाला. मग आता पॅरालिसिस माझा दुश्मन झाला. पॅरालिसिस आजार माझा दुश्मन झाला. पॅरालिसिस आजार माझा दुश्मन झाला. कारण तो मलाच झाला. त्यापूर्वी माझं काही असं मला माहित नव्हतं मी या क्षेत्रामध्ये जाईल म्हणून. पण मग जेव्हा पॅरालिसिस झाला तेव्हा समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे बदलला. जे आमचं गाव छोटं गाव आहे खेडेगाव. त्या खेडेगावामधल्या माणसांचा, नातेवाईकांचा, त्यांचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला. बघा पॅरालिसिस झाला, बघा पॅरालिसिस झाला. आई वडील सगळे टेन्शन मध्ये. म्हणजे ज्या वयामध्ये मी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे त्या वडिलांमध्ये आई वडिलांनी माझी सेवा केली. म्हणजे एक साईडला माझे वडील आजारी आहे झोपलेले आणि दुसऱ्या साईडला मी झोपलेलो आजाराने. पॅरालिसिस हा आजार कठीण तेव्हा होतो जेव्हा हे सगळं जागेवर, शी सू सगळं सगळं जागेवर, या सगळ्या गोष्टी जेव्हा माणूस जागेवर हे होतात तेव्हा तो आजार पॅरालिसिस हा आजार एकदम भयानक. तर अशा परिस्थितीमध्ये मी जात होतो. त्यानंतर मला असं म्हणजे ह्या वयामध्ये असं व्हायला नको होतं. मी सारखा एकच विचार करत होता की कसं होणार काय. मग यानंतर मला माझा मित्र आहे डॉक्टर भूषण गायकवाड, त्यांनी मला आणि एक सचिन जगताप म्हणून, या दोघांनी मला नाशिकला नेलं. कारण त्यांना कळलं की आता याचं घरी काही जास्त थांबणार नाही. याला फिजिओथेरपी गरजेची आहे. त्यात मला बोलता येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं. म्हणजे हात पण चालत नव्हता. ही गोष्ट झाली हॉस्पिटलमध्ये. मी नाशिक रोड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला जॉब करत होतो. रात्री 1 वाजता 9 मे 2016 रात्री 1 वाजता मला अचानक थोडेसे चक्कर आले, घाम आला. त्यानंतर मला उजव्या बाजूचं पॅरालिसिस झालं. उजव्या बाजूचं पॅरालिसिस झाल्यानंतर मी लगेच मी माझ्या मित्राला मेसेज टाकला, सचिन जगताप. त्यानंतर माझा दुसरा मित्र डॉक्टर भूषण गायकवाड, ते दोघंही आले. त्यानंतर मी हे सगळ्या हॉस्पिटलचा प्रवास यात मी खूप दिवस व्हेंटिलेटरवर सुद्धा होतो. कृत्रिम श्वास मशीन असते व्हेंटिलेटर, तर व्हेंटिलेटरवर सुद्धा होतो. घरी गेल्यानंतर माझे 2 मित्र घेऊन आले घरून. मग त्यानंतर मला खूप डॉक्टर बोलले, जे न्यूरोलॉजिस्ट आहे मुंबईचे, नाशिक, पुणे, की तुला बोलता पण येणार नाही, तुला चालता पण येणार नाही, त्यानंतर तुला लिहिता पण येणार नाही. मग त्यावेळी मला असं वाटलं की यार काहीतरी माझा डॉक्टर होऊन काही फायदा नाही आता. मी वेगवेगळीकडे जाणार होतो, तर आता वेगवेगळं सुरू झालं. आजार, मला बोलता येत नाही, चालता येत नाही, काहीच नाही. ऍटलीस्ट बोलता तरी यायला पाहिजे होतं, चालता तरी यायला पाहिजे होतं. म्हणजे त्यावेळी माणसाला जेव्हा जागेवर झोपतं ना तेव्हा माणसाला ते आपण चालतो फिरतो ना त्याचं महत्व कळतं. बरोबर. जेव्हा मी आजारी होतो मी हा विचार नव्हतो करत की म्हणजे आजारी नव्हतो आणि आजारी होतो याच्यामधला फरक सांगतो. आजारी नव्हतो त्यावेळी मी मोकळा फिरत होतो. महत्व नव्हतं, शरीराचं महत्व नव्हतं. वाटलं गाडी घेतली चालवली, वाटलं पळायचं पळालं, वाटलं झोपायचं झोपायचं. जेव्हा अंथरुणात पडलो तेव्हा एकच गोष्ट होती, माझ्या आजूबाजू सगळे चालतंय आणि मी फक्त एका जागी बसलो. फक्त एकच विचार डोक्यात, यार हे माझ्यासोबत का बरं झालं, माझ्यासोबत का बरं झालं. पॅरालिसिस झाला तर माझा दुश्मन झाला. आता तुम्हाला पॅरालिसिस झाला. हो. मग तो इतक्या मोठ्या प्रमाणात. मग डॉक्टरांनी काय सल्ला दिला तुम्हाला त्यावेळेस चेकअपला? सर खूप डॉक्टर पॉझिटिव्ह बोलले आणि काही डॉक्टर निगेटिव्ह देखील बोलले, म्हणजे होणार नाही असं या प्रकारे. पण मग ऍक्च्युअली पॅरालिसिस नंतर अपंगत्व येतं. ठीक आहे, मला पण अजून मी पण 100% बरा नाही. 1-2% माझ्या पण डिफरंट आहे. तर त्यामध्ये पण मग मी काही डॉक्टरांनी मला निगेटिव्ह सांगितलं, मग मी आणखी निगेटिव्ह कडे गेलो. जे डॉक्टर निगेटिव्ह बोलले त्या दिवशी माझा आत्महत्येचा विचार होता. अरे बाप. एक डॉक्टर मला बोलल्यानंतर मी विचार केला की आत्महत्या करून टाकू. काय बोलले डॉक्टर? डॉक्टर बोलले की बोलता येणार नाही, चालता पण येणार नाही आणि हात पण तुझा वर्किंग करणार नाही. आता हे 3 जर माझे महत्वाचे अवयव आहे, जे माझ्या पुढे प्रॅक्टिसला आणि याच्यावरच माझं पुढचं भविष्य डिपेंड आहे.
आणि मग याचं उत्तर काय, याचं काय उत्तर निघतं की मी आता अंथरुणात खेळायला कायमस्वरूपी राहील. तसंच व्हीलचेअरवर मागे गेलो डॉक्टरांच्या ओपीडीतून, आणि घरी जाताना आपला सुसाईडचा विचार चालू होता. आता कसं सुसाईड करता येईल, रूमवर आलो. पण मग त्या दिवशी बाडलं का असं की ज्या रूम मध्ये मी राहत होतो त्या रूम माझे मित्र रोज नाईट ड्युटीला जायचे, पण त्या दिवशी नशिबाने कुणीच गेले नाही. म्हणजे काहीतरी म्हणतात ना की वाईट गोष्टीतून चांगली गोष्ट होते. त्याबद्दल माझं तर नेहमी हे मत आहे की माझं तर असंच होत गेलं आजपर्यंत. मी तेच सांगणार आहे. पॅरालिसिसचा आजार माझा पहिले दुश्मन झाला, त्यानंतर तोच माझा मित्र झाला. म्हणजे जसं माझा बेस्ट फ्रेंड आहे डॉक्टर भूषण, हा पण माझा पहिले दुश्मन होता कॉलेजला असताना. हा आणि मी दुश्मन होतो. त्यानंतर तो मित्र झाला, आणि इतका मित्र झाला की तो आम्ही बेस्ट फ्रेंड. मला त्यांनी पॅरालिसिस काळामध्ये खूप मदत केली. मी पॅरालिसिस झाला त्यानंतर मला लघवीला पॉट देणं वगैरे सगळ्या पण गोष्टी नाशिकला त्यांनी केल्या. तोही पहिले दुश्मन होता, नंतर मित्र झाला. पॅरालिसिस आजार पण दुश्मन होता, नंतर हळूहळू त्याबद्दल वाचलं. पण मग ह्या काळामध्ये सर मी काय केलं, मला एक माझे गुरु आहे डॉक्टर पांडव सांगून, तर त्यांनी मला सांगितलं की यात हरवून जायचं नाही. मी आत्महत्येचा विचार केला, त्याला सांगितलं, मित्राला सांगितलं, यार म्हणजे काय आता आयुष्य. मग सहज मी त्यांच्याकडे जाऊन बघितलं. मग त्यांनी मला सांगितलं, हे बघ, पूर्वी लोक हजारो वर्ष जगायचे. आज लोक पॅरालिसिस सारखा, हृदयरोग सारखा आजार आणि आंदोलन करतात. पण पूर्वीचे लोक असे शक्यतो होत नव्हता. तर पूर्वीचे लोक त्यावेळेस ट्रीटमेंट लिहून ठेवले असेल आपल्या आयुर्वेद म्हणजे एक माझं नशिबाने मी आयुर्वेद पॅथीमध्येच होतो. तर आयुर्वेदामध्ये काहीतरी लिहून ठेवलं असं चांगलं, तर तू त्यातून पॉझिटिव्ह कडे जा, वाच आणि बघ. मग मी वाचायला घेतलं. मग त्यात एक 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 म्हणजे ऍक्च्युली तेव्हा कळलं की या सृष्टीची निर्मिती कोणी केली, ब्रह्मदेवाने. बरोबर. ब्रह्माने पूर्ण आयुर्वेदाचं ज्ञान घेतलं. ब्रह्माने ते ज्ञान भरद्वाजाने दिलं. अग्निवेश भरद्वाज ऋषीने दिला. भरद्वाजांनी ते ज्ञान चरक शुश्रू त्यांना दिलं, विशेषण दिले. तर मग यातनं ते हजारो वर्षांपूर्वी ह्या आजाराबद्दल लिहून ठेवलं होतं. ह्या आजाराबद्दल त्यांनी हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलं होतं की या आजारामध्ये एक उद्रेक म्हणजे ह्या पक्षाघातामध्ये, पॅरालिसिसला आयुर्वेदामध्ये पक्षाघात म्हणतात. तर अर्धांगवायू पण म्हणतात. अर्धांगवायू पण म्हणतात, पक्षाघात पण म्हणतात, स्ट्रोक. तर मग ह्या आजारामध्ये पॅरालिसिस झाल्यानंतर तर हजारो वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवलं होतं की हाताची रिकव्हरी लेट होते, बाकी आजार रिकव्हर होतो. मग त्याची ट्रीटमेंट कशी करायची. पण मला सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं पॅरालिसिस म्हणजे काय. पॅरालिसिस म्हणजे काय, हृदय आणि मेंदू यांच्यामधले एक कॅरोटिड आर्टरी असते. तर कॅरोटिड आर्टरी जी रक्त वाहून नेते हृदयाकडून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी, त्याला कॅरोटिड आर्टरी म्हणतात. बरोबर. तर त्या हृदय जेव्हा ब्लड फ्लो कॅरोटिड आर्टरी सोडतात तेव्हा ते ब्लड मेंदूकडे जात असतात. त्याचा एक फ्लो असतो. बीपी वाढतो, पेशंटचा बीपी वाढला की तो फ्लो वाढतो. बरोबर. हृदय जोरात पंप करायला लागतं. नॉर्मली पंप करत असतात ते जोरात पंप करायला लागतं, त्यातून ते फ्लो वाढतो. मेंदू म्हणतो मला एवढं रक्तप्रवाह नकोय, नॉर्मल नाही. हार्ट म्हणतो मी काय करू, मला ह्या माणसाने टेन्शन दिलं, टेन्शनने माझी पंपिंग वाढली, कॅरोटिड आर्टरी मध्ये आता तू पाठवतो तर मी त्याला देतो. बरोबर. या सगळ्यामध्ये मेंदूकडे कॅरोटिड आर्टरी असते. तर एक तर मेंदूची गाठ उजव्या बाजूला झाली की डाव्या बाजूचा पॅरालिसिस होतो, म्हणजे डावं अंग लुळं पडतं. आणि डाव्या बाजूला गाठ झाली तर उजवं अंग लुळं पडतं. ठीक आहे. जर ती गाठ म्हणजे ब्लड प्रेशर मेंदूला जास्त पोहोचल्यावर का कमी पोहोचल्यावर. नाही, जास्त पोहोचल्यावर. ओके. म्हणजे रक्ताची गाठ तयार होते. जी कॅरोटिड आर्टरी असते, कॅरोटिड आर्टरी मेंदूपर्यंत रक्त घेऊन जाते. बरोबर. ती मेंदूपर्यंत रक्त नेत असताना कुठेतरी अडथळा निर्माण झाला, मेंदूने कुठेतरी थांबवलं की त्या भागातल्या पेशी डेथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे एका दोन पॅरालिसिस झाल्यानंतर 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये 2 लाख पेशी डेथ होतात एका 2 मिनिटामध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक तर ब्लड क्लॉट होतो किंवा तो रक्ताची गाठ फुटते.
म्हणजे पॅरालिसिस म्हणजे पक्षाघाताचे 2 प्रकार, हम्म, इच्छेमिक स्ट्रोक आणि हिमोरेजिक स्ट्रोक. हम्म, पॅरालिसिस झाली तर स्ट्रोकचे 2 प्रकार, हम्म, इच्छेमिक स्ट्रोक आणि हिमोरेजिक स्ट्रोक. इच्छेमिक म्हणजे रक्ताची गाठ होणं हम्म. आणि हिमोरेजिक म्हणजे रक्ताची गाठ फुटणे. ओके. तर मग आणि ती फुटल्यानंतर तर मेंदूपर्यंत जे ऑक्सिजन असतं, ऑक्सिजन सप्लाय बंद होतं. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. हम्म, हम्म, त्यानंतर एका मिनिटामध्ये 2 लाख पेशी डेथ होतात. म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटल ट्रीटमेंट घेणं का महत्वाचं आहे, तेही यातून लक्षात येतं. आता ऑक्सिजन जे मेंदूला कमी पडतंय ते ब्लड मधूनच जातं ना, ब्लडमध्ये पण ब्लडचा फ्लो जर जास्त आहे तरी पण ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडतं यात. हम्म, कारण का ते फुटलं, ब्लड झालं, बरोबर. हिमोरेजिक आहे त्यामुळं. बरोबर. मग त्या भागातल्या पेशी डेथ होतात, मरण पावतात. त्यामुळं आणि जो मेंदूचा कम विरुद्ध आहे, उजव्या भागात जर मेंदूची गाठ झाली तर डाव्या बाजूचं अंग लोळं पडतं. डाव्या भागात झाली तर उजव्या बाजूचं अंग लोळं पडतं. म्हणजे एकंदर ही गोष्ट आहे की ताणतणावामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढल्यावर हाय फ्लोनी मेंदूला पोचतं, ऑक्सिजन कमी होतो आणि मग आपल्याला पॅरालिसिस पॅरालिसिस होतो. आता का वेगळी कारण आहेत काय अजून? अजूनही कारण आहे. हम्म, तुम्ही असं म्हटले ताणतणाव, हम्म, तसं अजूनही भरपूर कारण आहे. हम्म, त्यामध्ये ताणतणाव हे म्हणजे अनियंत्रित उच्च रक्तदाब. हम्म, अनियंत्रित उच्च रक्तदाब म्हणजे बीपी कंटिन्यू वाढलेला असणं. हम्म, एकतर बीपी होऊ न देणं ही हम्म. पहिली काळजी घ्यायची. ओके. पण झालाच हम्म, झालाच तर त्याचं नियंत्रित कसं राहील ते बघणं. हम्म, ताणतणाव जन्माला आल्यापासून ताणतणाव आहे. हम्म, जन्माला आलेल्या मुलाला पण तेवढा ताणतणाव आहे हम्म, आणि मरेपर्यंत असताना तेवढा ताणतणाव आहे. हम्म, पण तो कितपर्यंत घ्यायचा? जसा मला माझा आजार शिकवून गेला हम्म. तसं मी माझ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की हा आजार ताणतणाव हे जन्मापासून मृत्यूपर्यंत राहणार आहे, पण तो कुठपर्यंत घ्यायचा त्याची एक लिमिट ठेवलं पाहिजे. त्यानंतर अनियंत्रित रक्तदाब. दुसरी गोष्ट व्यसन, हम्म, त्यामध्ये तंबाखू. खूप जास्त प्रमाणात काही लोक तंबाखू खातात. त्यानंतर ड्रिंक, हम्म, दारू पिणं, खूप जास्त प्रमाणात दारू पिणं, अपुरी झोप, जे माझ्या बाबतीत घडलं. हम्म, ताणतणावही घडला, झोपही घडला. हम्म. अपुरी झोप म्हणजे जेवढं झोपायला पाहिजे तेवढं म्हणून झोपलाच पाहिजे. बरोबर. जेवढं माणूस म्हणजे जे पूर्वीच्या हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलं की निद्रा ही रात्रीच व्हायला पाहिजे, हम्म, तर रात्री झोपलंच पाहिजे. हल्ली बरोबर. काय झालंय, 12-1 वाजे 2 वाजेपर्यंत मोबाईल बघता. पूर्वीचे लोक तसे नव्हते, 8-9 वाजले की झोपणं रेडी. त्यामुळे ते जास्त दिवसही जागायचे. हम्म, आम्ही ब्राह्मी मुहूर्त म्हणजे सकाळी 3-4 ला उठून आपलं ब्राह्मी मुहूर्त काम चालू, स्नान, दैनंदिन ज्या दिनचर्या आहेत त्या चालू व्हायच्या. तर त्यामध्ये हे एक झालं. मग त्यानंतर व्यायाम न करणं, कोलेस्ट्रॉल वाढलं की त्यामुळे पण पॅरालिसिस होतो. हम्म. रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं की त्यामुळे पॅरालिसिस होतो. त्यानंतर अंधझोप, असे खूप सारे कारण आहे की जे बीपीला आमंत्रण देतात आणि बीपी पॅरालिसिसला आमंत्रण देतात. बापरे! कारण तुमचा पुनर्जन्म झाल्यासारखा मला वाटतो. कारण तुम्ही पॅरालिसिसला फाईट देऊन हो पुन्हा आता सुस्थितीत आलात. हो पण मला अजून एक गोष्ट वाटते, की सर्व प्राण्यांमध्ये माणूस हा एकमेव प्राणी असा असेल, की तो जास्त जागतो. हो पक्षी, प्राणी हे झोपून जातात. मग त्यांच्यात ॲटलीस्ट हे पॅरालिसिस सारख्या आजाराचं प्रमाण कमी असेल. कमी जनावरांमध्ये नाहीच ह्याच्यामध्ये. नाही. फक्त माणसातच हा आजार माणसाने होतो. का? हो तर माणूस जास्त माणसाने पूर्ण दिनचर्याच बदलली ना. बदलली. माणसाने नाईट दिलेला ड्युट्या आल्या हो त्याच्यामध्ये. नाईट ड्युटी, ओव्हर टेन्शन आहे. खूप जास्त ताणतणाव आहे. तसं यांच्यामध्ये ताणतणाव नाहीये. बरोबर आहे. आता पॅरालिसिसचे किती प्रकार आहेत एकूण? सर पॅरालिसिसचे जसं मी सांगितलं 2 प्रकार पडतात मुख्य. हं, एक इच्छेमिक स्ट्रोक, हिमोरेजिक स्ट्रोक. बरोबर. इच्छेमिक स्ट्रोक म्हणजे काय? हं, रक्ताची गाठ होणं. आणि हं, हिमोरेजिक स्ट्रोक म्हणजे काय? तर ते रक्त वाहत असताना त्यामध्ये ब्लस्ट होणं, रक्तवाहिनी फुटणं. हं, तर त्यामध्ये खूप वेळा ऑपरेशनही लागतं. राइट. हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये. हिमोरेजिक जेव्हा होतं त्याच्यामध्ये ऑपरेशन सुद्धा लागतं. आणि याच्या पलीकडं एक महत्वाचं कारण कधी-कधी काय होतं, खूप पेशंटमध्ये आघातजन्य म्हणजे ॲक्सिडेंट. हं, ॲक्सिडेंट नंतर सुद्धा काहींना पॅरालिसिस होतो.
ऍक्सिडेंट नंतर सुद्धा काही जण खूप जण बेडवर झोपतात म्हणजे बेडवर नस वगैरे डॅमेज होती का? हो. काय होतं मेंदूमध्ये त्या भागाला मार लागतो. मेंदू मेंदू त्याच्या क्रिया कसा दाखवतो. हम्म, मेंदू हा शरीराचा राजा आहे. हम्म. मेंदू सीपीयू हा हो राजा आहे. कंट्रोलर. राजाने ठरलं डॉक्टरचं ब्रेन डेड झालं. हम्म, समजा पेशंट आहे. पेशंटचा मेंदू काम करणं बंद झालं. डॉक्टर लगेच सांगतो ब्रेन डेड आहे. हम्म. तर सगळे अवयव सणसणीत असताना सुद्धा सगळे आवड छंटत आहे. हम्म. पण राजाने काम सोडलं बस सगळी आवडची हालचाल म्हणतात तसंच. शरीरात असे कुठले कुठले अवयव आहेत की तेवढा अवयव बंद पडल्यानंतर माणूस तर संपतो? मेंदू हा महत्वाचा आहे. मेंदू, हृदय, किडनी 3 अवयव संपले. त्यातले किडनीला तरी ऑप्शन आहे, किडनीला तर ऑप्शन आहे पण हृदयाला आणि मेंदूला हृदयाला ऑप्शन नाही. मेंदूला ऑप्शन नाही. डोळ्याला ऑप्शन आहे. डोळ्याला पण ऑप्शन आहे. मेंदू आणि किडनी. तर थोडक्यात आघातजन्य कारण सांगतो. आघातजन्य जेव्हा माणूस गाडीवर पडतो ना हम्म. तर तेव्हा तो मेंदू स्थिर असतो. गाडीवर पडतो. गाडीवर पडल्यानंतर तो मेंदू जोरात जमिनीवर आदळतो. आदळला की मेंदू त्याच्या क्रिया कसा दाखवतो तर ते नाकातोंडातून रक्त येणं. बरोबर. प्रत्येक कंट्रोल सुटणं. कंट्रोल होतो. प्रत्येक जण त्याच्या क्रिया दाखवतो. तर मेंदू पण त्याच्या क्रिया दाखवतो. बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की गाडीवर पडलो मग काही लागलं नाही मला. पण काही लोकांना काही दिवसानंतर तो परिणाम दिसतो. खूप जणांना माझ्या ओपीडी मध्ये दिसतं की खूप जणांना ते सांगतो हिस्ट्री सांगता की खूप पूर्वी पडलो होतो गाडीवर. पडलो आणि मग मला तेव्हा काही नाही वाटलं म्हणून मी हॉस्पिटलला गेलो नाही. पण ते 2-4 दिवसानंतर चक्कर येणं चालू होतं. मग डॉक्टरकडे जातो. मग मेंदूरोग तज्ञाकडे पाठवलं जातं. मग ते डायग्नोसिस होतं. बरोबर. म्हणजे मेंदू हा जमिनीवर आदळल्यानंतर लगेच त्याने प्रतिक्रिया दाखवल्या नाही किंवा लक्षणं दाखवल्या दाखवायला चालू केली. तर लगेच तो पेशंट जर लगेच तो माणूस जर लगेच हॉस्पिटलला पोहोचला असता तर लगेच आत्ताच निदानाचं साधन जसं एमआरआय CT साधन स्कॅन. सिटी स्कॅन हे आता आधुनिक साधन आहे. तर याद्वारे पटकन निदान झालं असतं तर त्याची पुढची ट्रीटमेंट झाली असती. बरोबर. यासाठी आघातजन्य कारण. आता किडनीला ट्रान्सप्लांट करता येतं, हार्टला ट्रान्सप्लांट करता येतं, ब्रेनला ट्रान्सप्लांट करता येतं. सर ब्रेनला ट्रान्सफर करता येत नाही. म्हणजे तेवढ्या 2-3 तासामध्ये थोडं अवघड आहे. पण होऊ शकतं का? होऊ शकतं म्हणजे अवघड आहे. झालंय का कधी जगामध्ये अशी नाही. केसेस? नाही ना अजून. हार्टला झालं. म्हणजे नाही पहिली मेंदूची ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया अजून झाली नाही. नाही. आतापर्यंत तुम्ही पॅरालिसिसच्या किती केसेस केल्या म्हणजे बऱ्या केल्या? सर 2017ला सेंटर ओपन झालं. मला पॅरालिसिस 2016 मध्ये झाला. मला पॅरालिसिस झाल्यानंतर 2017 मध्ये मी 2017 पासून तर आता 2025 चालू आहे. या कालावधीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त पेशंट माझ्याकडे येऊन गेले. त्यापैकी मी 80 ते 90% पेशंटला 80-90% पेक्षा म्हणजे जास्त रिकव्हर केलं. पॅरालिसिस रुग्ण 100% नॉर्मल नाही होत. ठीक आहे त्याला अपंगत्व येतं पण तो रिकव्हर होतो ना तो काही रिकव्हर होणं इतपत ऍटलिस्ट त्यांनी त्याचे स्वतःचे काम करावे. बरोबर. त्यानंतर स्वतःचे काम स्वतःचं कुटुंब या सगळ्या गोष्टी कराव्यात इथपर्यंत मी 80% 90% माणसं करून दिलेलं आहे. जसा की मी झालो यंग जनरेशन पुढं जसा पॅरालिसिस वय वर्ष मला 24 वयामध्ये झाला होता. तसे माझ्या वयाचे जे मुलं येतात तर ते मला जेव्हा ओपीडीमध्ये भेटतात काही लोक फक्त मला मुलं भेटायला येतात मला बघायला येतात तुम्ही रिकव्हर झाले तर मी एक उदाहरण आहे. स्वतःच उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये कदाचित मीच असेल मला पॅरालिसिस झाला आणि मी पॅरालिसिस सेंटर सुरू केला. म्हणजे मी वारंवार वर्णन करेन की पॅरालिसिस माझा दुश्मन होता आता मित्र आहे. बरोबर. तर मग काही काही मुलं जे भेटायला येतात तर ते पण त्यांना मी हेच सांगतो की 100% रिकव्हर होशील. तर खूप आता 1-2 दिवसापूर्वी एक पालघरचा मुलगा आला. पालघरचा मुलगा फक्त मला भेटायला आला. तो ह्या गोष्टीने तो खूप जास्त नैराश्य झाला होता निराश झाला होता की सोसायटीमध्ये खाली मी फिरायला गेलो का सगळे लोक माझ्याकडे पाहतात. म्हणजे लोकांचा बघण्याचा ऍटिट्यूड चेंज झाला. बघण्याचा ऍटिट्यूड माझ्याकडे चेंज झाला. तुम्ही मागे म्हटले होते की तुम्हाला गावात हॉस्पिटल खोलायचं होतं मग आता तुम्ही पॅरालिसिस सेंटर गावात खोललंय? नाही मी नाशिक मध्ये खोललं.
नाशिकमध्ये का खोललं तर नाशिकमध्ये सगळ्या सुविधा आहे. माझ्या गावामध्ये मला भेटणार नाही या सगळ्या सुविधा. हम्म. बरोबर. हा, पण गावासारखं खोललं. म्हणजे गावासारखं कसं? हं. नाशिकमध्ये कुणी विचार करेल नाशिक सारख्या मोठ्या शहरामध्ये 1 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये माझं पॅरालिसिस सेंटर असेल. हम्म. नाही, मी तसं नाही केलं. जेव्हा पॅरालिसिस ही संकल्पना सुचली तेव्हा माझ्याकडे 1 रुपया नव्हता, पण अक्कल होती आपला कुठं टाकायचंय. बरोबर. जे मी वाचलं ते मला प्रत्यक्षात दाखवायचं होतं. जे मी म्हटलं की माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की तू वाच, आणि मला पॅरालिसिस झालं तर मी ते वाचलं. तेव्हा मला कळलं की यार जुने जे हॉस्पिटल होते तर ते गर्दीमध्ये नव्हते, निसर्गाच्या सानिध्यात. निसर्गाच्या सानिध्यात होते. आपल्याला हॉस्पिटल टाकायचं तर निसर्गाच्या सानिध्यात, असा गजबजला एरिया, आजूबाजूला इमारती ह्या नकोय. आता माझं जे सेंटर आहे तिथं आजूबाजूला इमारती नाही, काय झाडं झुडपं, पक्ष्यांचा चिवचिवाट. बरोबर. खूप शहरामध्ये खूप ठिकाणी असे पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत नाही. आमच्या शहरामध्ये आमच्या सेंटरमध्ये जे पण पेशंट येतात त्याला सकाळी पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येणार म्हणजे येणार. क्या बात. पक्षी भ्रमण करता दिसणार म्हणजे दिसणार. तर ते मी कधी वाचलं होतं जेव्हा मला पॅरालिसिस झाला तेव्हा वाचलं की याची निर्मिती कशी असावी तर ती शहराच्या पलीकडे असावी. तेव्हाच्या हजारो वर्षापूर्वी आचार्य लिहून ठेवलं होतं. शहराच्या अशा दिशेला असावी की जिथं इमारती नाहीये, भरपूर पक्षी, पेशंटला सहजासहजी भ्रमण करायला म्हणजे फिरायला जागा असेल. म्हणजे थोडक्यात शुद्ध हवा, शुद्ध हवा, पाणी, बरोबर. शुद्ध शुद्ध हवा, शुद्ध वातावरण. पाणी. त्यांना बाजूला विहीर, माझ्या सेंटरमध्ये बाजूला विहीर आहे. त्यानंतर चिवचिवाट आहे पक्ष्यांचा. 500 पेक्षा जास्त झाडं सुद्धा आहे. क्या बात आहे. म्हणजे अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये नाशिक पॅरालिसिस सेंटर. असंच सेंटर मी शोधत 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 शेवटी मला एक त्या मालकाने आम्हाला मदत केली. त्यांना पण ही कन्सेप्ट नवीन वाटली. त्यानंतर मदत केली, हळूहळू वाढवत गेलं. आज 1 एकर क्षेत्रामध्ये नाशिक पॅरालिसिस सेंटर वसलेलं आहे. क्या बात आहे. पूर्ण झाडांमध्ये. एक वेळेस पैशाची अडचण होती, आज खूप चांगल्या ठिकाणी तुम्ही खूप हॉस्पिटल. चांगल्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी लोक 1 गुंठ्याला हे करता 1 एकर क्षेत्रामध्ये टाकलेले. आता आयुर्वेद पॅरालिसिस कडे कसा पाहतो? म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने पॅरालिसिस बरा होतो, कसा होतो? आयुर्वेद आता तुम्हाला अगोदर मी कालचे न्यूज सांगतो. कालच मी वाचलं की मोदी सरकारने, केंद्र शासनाने NSCET ही एक आहे, तर यांनी आयुर्वेद ही एक आता जसं 7वी-8वीला काही सब्जेक्ट आहे ना, तर ते आयुर्वेदाकडे त्यांनी बघावं. त्यासाठी ते त्यांचा असा प्रयत्न आहे आता इथून पुढे की आयुर्वेदाला जास्तीत जास्त पुढे न्यायचं, मोदी सरकारचा निर्णय. आणि ते एक 7वी-8वी पासून एक शिक्षण विषय चालू करायचा, अरे वा, क्या बात आहे. असं चालू आहे प्रयत्न. हे कालचीच न्यूज आहे. तर एक आता आयुर्वेद पॅरालिसिस कडे कसा बघतो? आयुर्वेद हा हजारो वर्षांपूर्वी, जसं मी सांगितलं, ऋषीमुनींनी लिहून ठेवला. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी पॅरालिसिस लिहून ठेवला. हजारो वर्ष जेव्हा सृष्टी निर्मित झाली तेव्हा त्यांनी पॅरालिसिस आजाराबद्दल तेव्हापासून वर्णन करून ठेवलं, तेव्हापासून ट्रीटमेंट देऊन ठेवली, तेव्हापासून सगळ्या गोष्टी वर्णन करून ठेवल्या. तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं होतं की आमलकी रसायन रेग्युलर सेवन करा तर पॅरालिसिसची शक्यता. आमलकी रसायन म्हणजे काय? आमलकी रसायन म्हणजे एक अंमली पदार्थ, अंमली पदार्थ, म्हणजे लिंबू वगैरे, आवळा, आमला म्हणजे आवळा. इत्यादी पदार्थ तुम्ही आहारामध्ये सेवन ठेवा. ठीक आहे, हे शीतगुणात्मक असतात. तर मग ह्या पदार्थाचं तुम्ही, तर त्यावेळी त्यांनी वर्णन केलं होतं. ठीक आहे, आज आयुर्वेदाकडे थोडं आता वळायला लागले, पण पूर्वी याच्या अगोदर ते जास्त वळत नव्हते. बरोबर. प्रत्येकाची पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आयुर्वेद ही पॅथी पॅरालिसिसला थोडा उशीर होतो, पण 80-90% बरा करतो. क्रोनिक डिसीज जसं मला केलं, आयुर्वेदाने 100% बरा केला. आयुर्वेदाने असे द्रव्य सुद्धा बनवले. एक लक्षात घ्या की निसर्गच आजार आणतो, निसर्गच आजार बरा करतो. हजारो वर्षापासून निसर्गच आजार आणतो, निसर्गच आजार बरा करतो. निसर्गाने असे द्रव्य पण दिले, ते तुम्ही रेग्युलर सेवन करा,
तुम्हाला या आजाराची संभावना कमी आहे. जसं पूर्वीचे लोक पहिले 200 वर्ष जगायचे, 500 वर्ष जगायचे, आता 100 वर्ष. आता दिवसेंदिवस कमी होत चालले. 60 वर्ष पण जगताय. आता आपली पिढी 60-70 वर्ष पण जगते. आपले वडील होते ते 80 वर्ष पण जगायचे. त्यांचे वडील होते 100 वर्ष आरामात जगायचे. अजूनही काही आजी ठणठणीत आजोबा, असतात माझी आजी 80-82 वर्षाची अजूनही ठणठणीत. ठणठणीत आहे. हम्म. म्हणजे हे का, तर यांचं जे सेवन आहे, यांनी जे ते पूर्वीपासून लिहून ठेवलं आहे, ते काही काही गोष्टी फॉलो करतात. जसं आचार्यांनी पूर्वी लिहून ठेवलं होतं की तुम्ही लसूण रसूनचं जास्त सेवन करा. तुम्हाला रसून काय करतो सर, रक्त पातळ करतो. बरोबर. शरीरामध्ये जे मेंदूपर्यंत जो रक्तप्रवाह जातो तो घट्ट होऊ नये यासाठी लसूण काम करतो. तर लसूण हा हे द्रव्य तुम्ही रेग्युलर सेवन करा. तुम्हाला रक्त रेग्युलर पातळ होत राहील. रक्त पातळ गोठल्यामुळं हृदयाचा अटॅक येतो. रक्त वरती गोठल्यामुळेच मेंदूचा पॅरालिसिस होतो. हम्म. दोन्ही अटॅक आहे, हृदयाचा अटॅक आणि मेंदूचा अटॅक. रक्त गोठल्यामुळे. तर तेव्हा पूर्वी आयुर्वेदानेच लिहून आणि कांदा कसं शुद्ध, शुद्ध, कांदा शुद्ध हो करतो. हो शुद्ध. तर पूर्वी आचार्यांनीच लिहून ठेवलं आहे, या या गोष्टी करायच्या, या गोष्टी सेवन करा. म्हणजे जनरली शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये पिकणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत शरीराच्या दृष्टीने. खूप शरीराच्या गोष्टी, म्हणजे लिंबू असेल, कांदा असेल, कांदा, लसूण असेल, लसूण आंबा असे असेल, तरी सगळे. खूप भरपूर. साधारण आता उपचार पद्धती काय असतात पॅरालिसिसच्या? पॅरालिसिसच्या उपचार पद्धती जे आमच्या जे आता जनरली पॅरालिसिस झाला, पॅरालिसिस झाला की पेशंटनी अगोदर जवळच्या रुग्णालयात जाणं. पहिल्यांदा स्ट्रोक युनिटला जाणं महत्वाचं आहे. स्ट्रोक युनिट म्हणजे काय? स्ट्रोक युनिट म्हणजे असं ठिकाण की जिथे सगळं सुविधा अवेलेबल आहे आपल्या जवळच्या स्ट्रोक युनिट. म्हणजे काय? सिटी स्कॅन, MRI, मेंदुरोग तज्ञ, ICU, हे सगळ्या गोष्टी जिथे अवेलेबल आहे अशा ठिकाणी रुग्णाने लवकरात लवकर पोहोचावे. पोहोचल्यानंतर पहिल्या 3 तासाच्या आत पोहोचला की मेंदूमध्ये रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन देतात. त्यामध्ये जास्तीत जास्त शक्यता असते रुग्ण पूर्ववत होण्याची. समजा मी जे सांगितलं 2 टाईप, तर त्यामध्ये स्ट्रोक युनिटच का बरं, तर स्ट्रोक युनिट मध्ये जसं मी सांगितलं पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे, यांना मेंदूची गाठ झाली की गाठ फुटली. हे जेव्हा समजतं त्यावेळी पेशंटला ट्रीटमेंट करणं सोपं जातं. समजा हिमोरेजिक आहे तर मग लगेच ऑपरेटला गेलं. इच्छेमिक आहे म्हणजे रक्ताची गाठ झाली, सिटी स्कॅन केला, MRI केला, त्याच्यामुळे समजलं गाठ आहे, पटकन रक्त पातळाचं इंजेक्शन पहिल्या 3 तासामध्ये दिलं, माणूस पूर्ववत होण्याचे चान्स आहे. समजा 3 तासापेक्षा जास्त वेळ झाला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला, पुढची ट्रीटमेंट घेतली, त्यानंतर त्या 3 तासानंतर पुढचे 4-5 दिवस ICU मध्ये झाले, त्यानंतर वॉर्डचे झाले, असं पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर आता नातेवाईकांपुढे प्रश्न असतो, बऱ्याच नातेवाईकांना प्रश्न असतो की आता आमचा पेशंट ICU मध्ये आहे, नाकातली नळी आहे, लघवीची नळी आहे, आता करायचं काय? प्रत्येक माणसाच्या घरामध्ये डॉक्टर नाही. बरोबर. पण प्रत्येकाला हे नॉलेज असावं की अशा पेशंटला घरी नाही द्यायचे. आता अशा पेशंटला अशा रिहॅब सेंटर मध्ये येऊन जा की जिथे सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे फिजिओथेरपी, आता ट्रीटमेंट काय करता, तर फिजिओथेरपी. फिजिओथेरपी म्हणजे काय? व्यायाम करणे, पेशंट कडून व्यायाम करून घेणे. बरोबर. ज्या पेशंट डेथ झालाय मेंदू मधल्या त्याला पूर्ववत नाही करू शकत, पण हळूहळू 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 त्या रिकवर करू शकतो व्यायामाने. ज्या भागातला जो कडकपणा येऊ नये म्हणून. अजूनही बरेच लोक चूक करतात. कुठेतरी बाबा, जसं मला पण केलं होतं, मी खेडेगावातला आहे, मला बोलता येत नव्हतं, माझ्या आई कोणत्या गावातलं सांगायला आलं, चला या बाबाकडे. सुरुवातीला नेता, अजूनही खूप ठिकाणी आहे, मी सुद्धा त्यातून गेलेलो आहे. बरोबर. मी माझाच अनुभव सांगतो. तर ह्यानंतर फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म, आणि आम्ही आता महाराष्ट्रामध्ये कदाचित भरपूर ठिकाणी असेल तर आमच्याकडे रोबोटिक फिजिओथेरपी हे आता ऍडव्हान्स आहे. बरोबर. या सगळ्या पण ट्रीटमेंट आणि स्पीच थेरपी, म्हणजे यात महत्वाचे काय आहे, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म,
रोबोटिक फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, नर्सिंग केअर, हम्म. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ते सगळं एकाच छताखाली ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी ऍडमिट होणं. हॉस्पिटल नंतर हॉस्पिटल आणि घर यांच्या मधलं ठिकाण म्हणजे रिहॅब सेंटर. बरोबर. प्रत्येक घरात डॉक्टर असेल असं नाही. तर आपल्याला नाही माहिती ना, तर मग हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर एखाद्या योग्य ते रिहॅब चॉईस करणं. का ज्या ठिकाणी फिजिओथेरपी, पंचकर्म थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, न्यूरोलॉजिस्ट हे सहजासहजी उपलब्ध होतील. बरोबर. नर्सिंग केअर सुद्धा यामध्ये महत्वाची. खूप पेशंटला यामध्ये काय बेडसोर होतो, म्हणजे एकाच जागेवर झोपल्यानंतर पेशंटला मागे बाथरूमच्या जागी अशा जखमा तयार होतात. का? तो झोपून झोपून एका जागी झोपून. तर का ते व्यायाम करून घेत नाही. बरेच पेशंट असे, खूप पेशंट 100 मधले 60-70 पेशंट आता सध्या ह्या चुका करतात. आपलं हॉस्पिटल जे आहे ते 100 बेडचं आहे. रोजची ओपीडी जे आहे ते 100 पेक्षा जास्त पेशंट आहे. पण यामध्ये 30-40 पेशंट तर रोजचे असे येतात की आमचा मुलगा 24-25 वर्ष आहे, त्याला पॅरालिसिस झाला. आम्हाला वाटलं की हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर लगेच काही करायचं नाही, काही दिवस आराम द्यायचा, मग 1-2 महिने ठेवलं, त्याला जखम झाली. तर हे चुकीचं घडू नये. आता वातदोष आणि पॅरालिसिस ह्याच्यामध्ये नेमका फरक काय जाणवतो? सर, मुळात वातदोषामुळे पॅरालिसिस होतो. शरीरातला वात वाढला की पॅरालिसिस होतो. तर वातदोषाचं खूप जास्त कार्य आहे. शरीरामध्ये खूप जास्त वात वाढला, वातामुळे रक्तदाब अनियंत्रित होतो. त्यामुळं जी मी सांगितलं, हृदयाकडे मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी, कॅरोटिड आर्टरी, त्याचा फ्लो वाढतो. हे सगळं वातदोषामुळे घडतं सर. बरोबर. आणि ते मेंदूकडे जे गाठ किंवा हिमोरेज जे करतात, तर ते वातदोषामुळे हे सगळं अनियंत्रित होतं घडतं. आता तुम्ही तुमच्या सेंटरला प्रामुख्याने कोणते उपचार करता? आमच्या सेंटरला फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, पंचकर्म, रोबोटिक फिजिओथेरपी, याच्याही पलीकडे स्पीच थेरपी, नर्सिंग केअर, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच पेशंटला दिल्या जातात. आता हे पंचकर्माबद्दल मी बरंच ऐकून आहे. पंचकर्माचा फायदा पॅरालिसिस साठी काय होतो? पंचकर्म फायदा सर हा होतो की मेंदूमध्ये समजा रक्ताची गाठ झाली आहे, तर शिरोधारा म्हणजे कपाळावर तेल सोडणं, विशिष्ट प्रकारचे तेल असतात, तर ते कपाळावर सोडणं त्याला शिरोधारा म्हणतात. ठीक आहे. तर ते सोडल्यानंतर एकदम मेंदू शांत होतो. मेंदूची गाठ हळूहळू पातळ होते. नस्य, नाकामध्ये नासा ही शिरसोदारम, हे पूर्वी हजारो वर्षांपूर्वी आचार्यांनी लिहून ठेवलं. नासा ही शिरसोदारम म्हणजे नाकातून सोडलेलं औषध हे मेंदूचं द्वार आहे. कधी लिहून ठेवलं? हजारो वर्षांपूर्वी. हजारो वर्षांपूर्वी पॅरालिसिस सायन लिहून ठेवलं, त्याच्यामध्ये नासाई शिरसोदारम लिहून ठेवलं, त्याच्यामध्ये कोणते औषध सोडायचं तेच जे आमच्या पॅथीमध्ये आहे आयुर्वेद, ते सांगितलंय. मग नस्य, त्यानंतर स्नेहन म्हणजे योग्य त्या तेलाने मसाज करणं. काही पेशंट मध्ये मसाज नाही केलं जात कारण की त्यांना स्टिफनेस असतो. ठीक आहे. स्वेदन, ठीक आहे. त्यानंतर त्यांना बस्ती देणं खूप जास्त याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांमध्ये लिहून ठेवलं होतं की पक्षाघाती विरेचन म्हणजे पॅरालिसिस पेशंटला जास्तीत जास्त लूज मोशन होणारे औषध देतात. वात होऊन, जसं तुम्ही विचारलं की वात वाढणार नाही, वात वाढू नये याच्यासाठी जुलाब होणं महत्वाचं आहे, म्हणजे आपण वायू बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यांनी वात वाढणार नाही. वात वाढला तर आपण आणखीन पॅरालिसिस आजाराला आमंत्रण देतो किंवा वाढत नाही. ठीक आहे. तर मग पक्षाघाती विरेचन हे सांगितलं आचार्यांनी. तर मग बस्ती वगैरे देणं, त्यानंतर वमन, विरेचन म्हणजे जुलाब घडवणं, तर हे पंचकर्म बाबत. आता पॅरालिसिस झाल्या पहिल्या 24 तासामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे? पॅरालिसिस झाल्या पहिल्या 24 तासामध्ये पहिले तर मी सांगितलं स्ट्रोक युनिटला जाणं. स्ट्रोक युनिट म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या MRI, CT स्कॅन, न्यूरोलॉजिस्ट, ICU, ऑपरेशन थिएटर या अशा सुविधा उपलब्ध आहेत. अशा युनिटला जाणं, तिथून पूर्णपणे ट्रीटमेंट घेणं. ठीक आहे.
ह्याच्याही पलीकडे आयुर्वेदामध्ये सुद्धा इमर्जन्सी मॅनेजमेंट दिलेले आहे. तर आयुर्वेद तज्ञाकडे जाऊन तिथे योग्य ते औषधोपचार सांगितलेला आहे. कोणत्या दोषाप्रमाणे कोणते आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केले, तर त्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा इमर्जन्सी मॅनेजमेंट होते. समजा पॅरालिसिस झाला आणि पॅरालिसिस नंतर इमर्जन्सी ट्रीटमेंट जेवढी हातामध्ये संदव मीठ जर बांधून ठेवलं, संदव नमक, समजा एरंडाचा पाला, या प्रकारची पूर्वी आचार्याने लिहून ठेवलेला आहे. एरंडाचा पाला, संदव मीठ हे बांधून ठेवलं, त्या हाताची पूर्ववत ताकद यायला कमीत कमी 40 ते 50% ताकद, म्हणजे जो पेशंट 150 दिवसामध्ये रिकवर होणार तो 30-40 दिवसामध्ये रिकवर होतो. ओके. पॅरालिसिस नंतर पॅरालिसिस आजार झाला, जसा डेंग्यू मलेरिया आजार आहे, झाला की 5 दिवसात बरे. पॅरालिसिस हा आजार तसा नाही. पॅरालिसिस हा आजार झाल्यानंतर 2-3-4 महिने लागतात. बरोबर. आता तुमच्या आयुष्यात अशी एखादी कोणती चॅलेंजिंग केस कोणती होती की ती फार म्हणजे वायाला गेली होती पण तुम्ही तिला वाचवलंय, किंवा असं कोणती केस आहे की जी तुमच्या आठवणीत आहे? अशा तर भरपूर केसेस आहे, पण त्यापैकी एक नंदुरबार साईडचा एक पेशंट होता. तर सेम माझ्या बाबतीत घडलं तेच त्या मुलाच्या बाबतीत घडलं होतं, की त्यांना पण काही डॉक्टरांनी असं सांगितलं की तुझं बोलणं चालणं हा तर रिकवर होणार नाही. आणि तो मुलगा पण एमपीएससी स्टडी करत होता. एमपीएससी फर्स्ट प्रिलिम पास झाला होता. 20 ऑगस्ट 2019 ला त्याचा इंटरव्ह्यू होता. तर अशा वेळी त्याच्या पुढे पण एकच रस्ता होता, सुसाईड केल्याचा. कारण त्याच्या पण आईला केमो चालू होती, कॅन्सर झाला होता. तर मग अशा परिस्थितीमध्ये आता त्याला मला उभं करायचं होतं आणि चॅलेंज होता माझ्या पुढे की यार करू आपण. आणि मी त्याच्यात मीच दिसायचो. मला जे सामोरे जावं लागलं ते त्याच्या पुढे आव्हान होतं. सतत सुरू केल्यानंतर एक 18 एंडिंगला म्हणजे 19ला पेशंट आला. त्यानंतर खूप जास्त बेड म्हणजे नाकात नळी, आरटी म्हणतात त्याला, नंतर लघवीची नळी, त्याला बोलता नाही आलं येते. तो मुलगा, त्याची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ सगळे एक विचारताय डॉक्टर बरा होईल ना, बरा होईल ना, बरा होईल ना. आणि मी देव तर नाहीये, पण मी प्रयत्न तर करतो. तर तो मुलगा त्याच्या इंटरव्ह्यू पर्यंत 60 ते 70% बरा झाला. क्या बात. खूप चॅलेंजिंग केस होती, पण 3 महिन्यामध्ये खूप चांगला रिकवर झाला. खूप चांगला रिकवर. आता सुरुवातीला पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो, घाबरलेला असतो किंवा मानसिक स्थैर्य खचलेलं असतं, डिप्रेशनमध्ये असतो, तुम्ही त्याला कसं उभारी देता किंवा कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करता त्याचा? सर मीच एक त्यांच्या समोरचा कॉन्फिडन्स आहे की या माणसाला पॅरालिसिस झाला होता. बरेचसे पेशंट मला भेटायला येतात. ओपडीत आलेलं त्यांना वाटत नाही की मला पॅरालिसिस झाला होता. तसं मीच त्यांच्यासोबत एक उभारी आहे की या माणसाला स्वतः पॅरालिसिस झाला. बरेच लोक घरी असताना ना त्यांना सांगत असतात, अरे यार त्याला पॅरालिसिस झाला, तो वारला बरं का. आणि जगामध्ये आहे सर 5.5 मिलियन लोक आजही भारतामध्ये मृत्यू होतात पॅरालिसिस मध्ये. बरोबर. 4 मध्ये एकाला पॅरालिसिस आहे. ठीक आहे. तर मीच त्यांच्या पुढे उदाहरण आहे की मला पॅरालिसिस झालाय आणि आता मी हा माणूस 100% नीट झाला म्हणजे हा माणूस मला नीट करणार. बस मला बघता आणि त्यांचं 50% 60% टेन्शन फ्री होतं. तिथंच होत कमी होत आहे. पण मग मी म्हणतो माझ्याकडे लवकर या. तुम्ही गोल्डन पिरियड पॅरालिसिस 6 महिने, हॉस्पिटलमध्ये झाल्यापासून पहिले 6 महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखाद्या महिने घालता, ठीक आहे. त्यानंतरचे पुढचे 4-5 महिने ना योग्य त्या रिहॅबला कुठेही जा, माझ्याकडेच या, याच्यासाठी माझा प्रयत्न नाही, ठीक आहे. पण योग्य त्या रिहॅबला ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. माझ्याकडं आल्यानंतर ओपीडी मध्ये त्यांना बरं का वाटतं, तर यांना पॅरालिसिस झालं आणि बरे झाले. आज चालता फिरता यांना वाटत नाही. मला पेशंट विचारतात की डॉक्टर तुम्ही खरंच बोलून दाखवा बरं. मी बोलून दाखवतो.
तर माझ्या काही आहे, मी 100% माझं बोलणं क्लिअर नाहीये, थोडस जाणवतं. हम्म. पण त्यामध्ये ते ओळखतात, हा तुम्ही जर होऊ शकता तर मी होईल. बरोबर. त्यानंतर आधार पोचतो. हो, आधार त्यांना. आणि पॅरालिसिस पेशंट आधार खूप महत्वाचा आहे. त्यात कुटुंबाची डॉक- भूमिका कशी महत्वाची? आता याच्यामध्ये सर, कुटुंबाची भूमिका कशी महत्वाची. कुटुंबाने पॅरालिसिस आजार ना एकाचा नाही, पॅरालिसिस आजार पूर्ण कुटुंबाचा आहे. तो कसा? तो पूर्ण कुटुंबाचा कसा आहे, बरेच पेशंट हे एकटे बरे नाही होत. त्यांनी कुटुंबाला जर कुटुंबाने त्याला साथ दिली ना, तर तो आजार लवकर बरा होतो. म्हणजे कशी, तर पॅरालिसिस नंतर आता जे पण ऐकत असतील त्यांच्यासाठी पण, आणि मी पण पेशंट आहे, ज्याच्या घरात पेशंट असेल त्यांनी पण एक ही गोष्ट ऐकावी की पॅरालिसिस नंतर माझी पण चिडचिड होती, खूप चिडचिड होती, प्रत्येकाची चिडचिड होती सर पॅरालिसिस नंतर. पॅरालिसिस आजार हा मेंदूचा आहे, हा काय मी जाणून बुजून घाललेला आजार नाहीये. बरोबर बरोबर. तर माझ्या मेंदूतनं मला आजार झाला तर माझ्या मेंदूत जे काही प्रतिक्रिया दाखवून माझी चिडचिड खूप होते, तशी पॅरालिसिस पेशंट खूप चिडचिड होते. तर त्यांना थोडं समजून घेणं, ठीक आहे, निराश नाही नाही करणं. जेवढा माणूस निगेटिव्ह कडे जातो त्याचा बीपी वाढतो. यांनी काय होतं, बीपी जसं मी सांगितलं, बीपी अनियंत्रित झाल्यामुळे पॅरालिसिसचं आमंत्रण बसतं. तसंच मग पॅरालिसिस, मग बीपी, आपण कुटुंबाने टेन्शन दिलं, ताणतणाव वाढला, त्यामुळे आणखीन पॅरालिसिसला आमंत्रण देण्यासारखं आहे. बरोबर. त्यामुळे कुटुंबाची भूमिका ही असावी की तो पेशंट, तो व्यक्ती नेहमी हसतमुख राहावा. त्याचा आहार काय? पॅरालिसिस झाल्यावर आहार कोणता योग्य आहार दिला पाहिजे? पॅरालिसिस झाल्यानंतर जास्तीत जास्त लसूण खाल्लं पाहिजे. लसूण, जसं मी रोज सकाळी लसूण, कोमट पाणी पितो, आणि लसूण पण रोज 2 पाकळ्या लसणाचे सेवन करतो. त्यानंतर जास्तीत जास्त पालेभाज्या खा, मूड आलेलं धान्य खावं, हे आहारामध्ये जास्त असावं. काय नाही खावं, तर काय नाही खावं याच्यामध्ये सगळं मिठाचं प्रमाण आहारामध्ये कमी असेल. म्हणजे मीठ आणि जेवढं भाजीमध्ये भाजी करताना टाकता तर तेवढं ठीक आहे, वरून मीठ घ्यायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर लोणचं, मीठ, त्यानंतर पापड, तर्रीदार, हॉटेलचं जेवण, त्यानंतर जे पाव म्हणजे बेकरीयुक्त पदार्थ हे थोडे कमी करा. नॉन व्हेज खाऊ शकता, पण मग 15 दिवसातून एकदा, महिन्यातनं एकदा. मग नॉन व्हेज चालतं, नाही असं नाही, पण मग कमी, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. कोलेस्ट्रॉल वाढलं की दुसऱ्यांदा मग पॅरालिसिस होऊ शकतो. तर मग कोलेस्ट्रॉल वाढू न देणं ही काळजी घेणं महत्वाचं आहे. ज्या व्यक्तीला पॅरालिसिस झालं तर त्याची झोप कशी असायला पाहिजे किंवा दिनचर्या कशी असायला पाहिजे? त्याच्याकडून व्यायाम कोणते कोणते करून घेतले पाहिजे? आता ज्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा मीच पेशंट आहे हम्म. आणि मीच डॉक्टर आहे, हम्म. तर मीच दोन्ही गोष्टी सांगतो. हम्म. तर पॅरालिसिस मला झालं, माझी झोप 8 तास असेल, मी रात्री 10-10:30 झोपतो. नंतर 6ला उठतो. 6ला उठल्यानंतर मी माझा नियमित दैनंदिन दिनचर्यामध्ये पहिल्यांदा व्यायाम. आता पॅरालिसिस झालेले बरेचसे पेशंट किंवा नातेवाईक ऐकत असतील, तर माझ्या वयाचे पण भरपूर पेशंट ऐकत असतील, तर त्यामध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मला ओपीडीला सुद्धा खूप मुलं माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा थोडे जास्त वयाचे मुलं, माणसं, पेशंट विचारले जातात, सर पॅरालिसिस झाला, मी जिम करू की नको, मी व्यायाम करू की नको. तर कर ना बाबा, कर, पण तू जिम बॉडी बनवायला नको. का, तर मी सुद्धा जिम मारला की त्यानंतर मला हात थोडा जड वाटतो. मी पण पेशंट आहे आणि मीच सांगतो, तर हात जड वाटतो. चालणं फिरणं जिम मध्ये बाकी खूप साहित्य आहे, बाकी खूप आहे, त्यांनी ते अवश्य करावं. बरोबर. म्हणजे खूप जड उचलायचं नाहीये. हो, म्हणजे ताणतणाव शरीराला जास्त ट्रेसच्या गोष्टी घ्यायच्या नाहीत. ट्रेसचे म्हणणं म्हणजे अजून त्या बायसेप वाढल्या तर हात जड होतो सर. हे माझं उदाहरण. मी बायसेप जेव्हा जिमला 2 प्रकारचे लोक जातात, काही मेंटर नाव आहे म्हणून जातात आणि काही लोक माझी बॉडी वाढावी.
मेंटल मेंटेन हा मेंटेन राहावं, मेंटेन माझं राहावं. शरीर मेंटेन राहावं, हम्म. वजन मेंटेन राहावं यासाठी जातात. आणि दुसऱ्या मी माझे बायसेप वाढतील. तर पॅरालिसिस पेशंट बायसेप न वाढण्याचं नाही, माझं शरीर मेंटेन राहावं याच्यासाठी जावं. डॉक्टर साहेब, मला हे जाणून घ्यायचंय की पॅरालिसिसची लक्षणं सुरुवातीला काय दिसतात किंवा टाळण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? आता पॅरालिसिस लक्षण हम्म. तर पॅरालिसिस जेव्हा मला स्वतःला झालं ना, हम्म. आणि जेव्हा मी अगोदर निगेटिव्ह बोललो, निगेटिव्ह होणार नाही, नंतर मी पॉझिटिव्ह कडे चाललो, माझ्या आयुर्वेद शास्त्राप्रमाणे मी बरा झालो. त्यावेळी विचार केला की साला मला पॅरालिसिस झालं ना, आता पॅरालिसिस सोडणार नाही, मला झालं ना. तर याची लक्षणं कशी ओळखायची? तर WHO ने ना 2006 मध्ये WHO म्हणजे वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन म्हणजे WHO, तर त्याची स्थापना झाली. त्यांनी बी फास्ट नावाचा हे तयार केलं. बी फास्ट म्हणजे काय? तर बी म्हणजे बॅलन्स, शरीराचा बॅलन्स जाणं, उजव्या किंवा डाव्या बाजूला बॅलन्स जाणं. ई म्हणजे आय, डोळे, दुसरं दिसणे, आय ड्रॉपिंग होणं, डोळे आपोआप पडणं, बरोबर. तर डोळ्याला दुसरं दिसणं, तर हे पूर्वीचे लक्षण आहे. त्यानंतर एफ, एफ म्हणजे फेस, शरीराची एक बाजू ही साधारण वाकडी होणं, म्हणजे त्याचा स्पर्श न समजणं म्हणजे फेस. त्यानंतर ए, ए म्हणजे आर्म म्हणजे हात, दोन हात पुढे केल्यानंतर एक हात आपोआप पडणं, उजवा किंवा डावा, हे आपोआप पडतोय, लुळा पडतोय. तर आर्म. यस म्हणजे स्पीच, स्पीच म्हणजे बोलताना अस्पष्टता जाणवते, एकच शब्द वारंवार बोलतोय, तर म्हणजे मेंदूमध्ये काही गडबड झाली, बोलण्यामध्ये अस्पष्टता. आणि टी म्हणजे ट्रीटमेंट. या सगळ्या गोष्टी आज जाणवल्या की लगेच ट्रीटमेंटला एखाद्या स्ट्रोक युनिटला जा, जसं मी स्ट्रोक युनिटची माहिती दिली, आणि स्ट्रोक युनिटला योग्य तरी आपला जा. हे झाले लक्षण. या लक्षणांकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला बरेच पेशंट आजही जागरूक आहे या आजाराबद्दल. ते थोडं जरी दुसरं दिसायला लागलं किंवा यातलं काही जाणवलं, आणि त्यात मीडियाने आता खूप लोकांना सावध केले. बऱ्याचशा पॉडकास्टच्या माध्यमातून खूप लोक सावध झाले. हा बस हे जाणवलं होतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो, मुंग्या आला, हातापायाला एकाच आहे, काहीतरी वेगळं जाणवतं माझ्या शरीरामध्ये, पटकन गेलो मी तज्ञांकडे, आणि मला त्या आजाराचा डायग्नोसिस झाला, आणि मला तो आजार पटकन कळाला आणि उपचार झाले, बरा झाला 100%. आता कधी कधी पायाला मुंग्या येतात, हाताला मुंग्या येतात, ती पॅरालिसिसची लक्षणं आहेत का? सर पायाला मुंग्या 2-3 कारण येतात, आणि हे पूर्वीचे लक्षण आहे, यात आहे, पण पूर्वीचे लक्षण आहे. नुसत्या पायाला मुंग्या आल्या म्हणून मला पॅरालिसिस झाला का असं नाही. खूप कारण वारंवार जर बसल्यावर मुंग्या येत असतील नाही, तरी पण खूप कारण आहे सर. मुंग्या येण्याचे खूप कारण आहे. शुगर कमी होणं हे पण मुंग्या येण्याचं कारण आहे. शुगर जास्त अत्यंत वाढलेलं असतं, अनकंट्रोल कंटिन्यू 400च्या पुढे, ते पण मुंग्या येण्याचं लक्षण आहे. त्यानंतर काही काही पेशंटला मार लागलेला असल्यामुळं मुंग्याच येतात, काही काही पेशंटला दुसऱ्या आजारामुळे पण मुंग्या येतात. म्हणजे फक्त मुंग्या येणं हे पॅरालिसिसचं लक्षण नाही. आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे? काळजी काय काय घ्यायची? तर अनियंत्रित रक्तदाब, बीपी वाढू नये देणं, त्यानंतर योग्य तो आहार, व्यायाम, व्यसन, त्याच्यामध्ये दारू, तंबाखू हे न करणं, योग्य ती झोप, अनियंत्रित झोप नसावी, 8 तासाची किंवा झोप असावी, रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये, ज्याच्यामुळे मग पॅरालिसिस बीपी वाढतो, बीपी मुळे पॅरालिसिस होतो. सगळ्यात महत्वाचं कारण अनियंत्रित बीपी, अनियंत्रित रक्तदाब, हे कारण महत्वाचं आहे. एक तर रक्तदाब होऊ न देणं, झाला तर तो मापात ठेवणं. आता तुम्ही स्वतः ती वेदना सहन केलेली आहे, तुम्ही त्या प्रवासातनं गेलेले आहेत की पॅरालिसिस झाल्यावर, आणि आता तुम्ही नीट आहात. तर एकंदर पॅरालिसिसच्या पेशंटकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? पॅरालिसिसकडे बघण्याचा दृष्टिकोन जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे पेशंट येतात, म्हणजे मी स्वतः पेशंट होतो, तेव्हा मला काय वाटायचं की माझं बोलणं स्पष्ट आहे, तर मला स्वतःला खूप मुलं, माझे क्लासमेट
किंवा ज्युनियर खूप हसायचे, अस्पष्ट बोलणं, माझ्या बोलण्याची हम्म, मजाक करायची. हम्म, हा असा बोलतो, हा असा बोलतो. तर नातेवाईकांमध्ये जास्त मित्र कंपनीमध्ये खूप जास्त मजा केली जाते, तर ते करू नये. तो आजार आला, मला तर येऊन गेलाय, पण त्या आजारामध्ये नाही कळत सर भाषा, अस्पष्ट बोलणं असतं त्यामध्ये, बोलणं नाही कळत. पण मग ते बोलणं नाही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तो असा का बरं चालतो, पॅरालिसिस पेशंटचं बऱ्याच दिवस पहिले 6 महिन्यामध्ये बोलणं आणि बोलणं चालणं हात ह्या नॉर्मल होत नाही. तर ते आजूबाजूच्या लोकांनी किंवा सोसायटीने तर याकडे त्या नजरे नाही पाहिलं पाहिजे. बरोबर. असे खूप पेशंट येतात की ते असं मला ते मुलं हसतात म्हणून व्यायाम करत नाही. ते मुलं हे करतात, बघतात किंवा सोसायटी लोक बघतात म्हणून मी खाली चालायला जात नाही. तो घरातच बसतो. चालला नाही म्हणून मग त्याच्यामध्ये तो वाकडपणा कायमचा राहून जातो. असे खूप महिन्यामध्ये 5-6 मुलं भेटायला उपडीला येतात म्हणजे येतात. हेच कारण घेऊन येतात, हेच कारण घेऊन येतात. त्यांना मी वारंवार सांगतो, लोकांकडे लक्ष देऊ नका. जसं मी पण नाही दिलं. प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखे. जसं माझा एक मित्र होता, तो मला मी जेव्हा गावात जात नव्हतो, आमचं खेडेगाव आहे हम्म, आणि गावात जात नव्हतो, मी असं चालतो म्हणून लोक असतील का, हे करतील का, माझा एक मित्र नाही म्हणायचा लोकांचं काय करायचं. बरोबर. लोकांच्या घरात तेच प्रॉब्लेम जे तुझ्या घरात प्रॉब्लेम, हम्म, जे तुझ्या घरात प्रॉब्लेम तर लोकांच्या घरात, त्याचं नेहमी वाक्य असायचे. तेव्हा मला कळलं, अरे यार, माझ्या घरात माझे जे प्रॉब्लेम तेच लोकांचे प्रॉब्लेम. त्या दिवसापासून मी गावात निघालो, गावात फिरलो. त्या दिवशी मला अजिबात टेन्शन, लोक काय बोलतात त्याच्या. लोकांनी पहिलं पॅरालिसिस झाल्यानंतर मला नावं ठेवले, आज ते लोक वा वा करतात. हम्म. म्हणजे पॅरालिसिस एकेकाळी दुश्मन होता, आज मित्र झाला. पण पॅरालिसिसला मी सोडलं नाही. प्रत्येक पेशंटला माझ्याकडे आला 80-90% तरी बरं केलं. पॅरालिसिस बाबत समाजात काय गैरसमज आहे? पॅरालिसिस बाबत गैरसमज असे आहे, योग्य आमचा खूप लोक खेडेगावातले लोक एकच धरून बसतात शब्द, हम्म, आमचा पेशंट मृत्यू मृत्यू होईल का, मृत्यू होईल का. त्यानंतर आता आमच्या पेशंटला कधी चालता येणार नाही, आमच्या पेशंटला बोलता येणार नाही, म्हणून ते हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर कोणाच्या तरी सांगण्यावरनं एक तर बुवाबाजी करत बसता, नाही तर घरीच ठेवतात. घरी ठेवल्यामुळे योग्य ते नर्सिंग केअर भेटले नाही, ट्रीटमेंट भेटली नाही, फिजिओथेरपी भेटली नाही, पंचकर्म भेटलं नाही किंवा या कोणतीच ट्रीटमेंट भेटली नाही, म्हणून ते घरीच. आणि मग त्याच व्यक्तीला झोपून झोपून वेगवेगळे आजार, वेगवेगळे इन्फेक्शन, वेगवेगळे इन्फेक्शन होऊन तुम्हाला मृत्यू होतो. बरोबर. त्यामुळे पेशंटला घरी ठेवू नका. ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे, जे रुग्ण आहेत, त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? ज्यांना पॅरालिसिस झालाय त्यांना माझा एकच सल्ला आहे की पॅरालिसिसचा आजार बरा होणार आहे. जसा मी बरा झालो, तुम्ही सुद्धा बरे व्हा. तर कुटुंबियांना एक सल्ला आहे की त्यांनी त्या माणसाला साथ द्यावी, जशी मला माझ्या कुटुंबाने साथ दिली, माझ्या माझ्या मित्राने साथ दिली. असं आयुष्यामध्ये प्रत्येक जण मित्र असतो, त्यांनी पण त्यांना साथ द्यावी, कुटुंबाने साथ द्यावी. त्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट झाल्यानंतर पहिले 6 महिने गोल्डन पिरियड. तर त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय धावपळ करायची ती करा. पहिले 6 महिने काय कुठं जायचे, नाशिक पॅरालिसिस सेंटरचे असं नाही, तुमच्या जवळचं कोणतं पॅरालिसिस सेंटर असेल तिथं जा. पण व्यायाम, पंचकर्म, अॅक्युपंक्चर, स्पीच थेरपी या सगळ्या ट्रीटमेंट भेटाव्या, जेणेकरून पेशंट लवकर नीट होईल. नर्सिंग केअर सुद्धा चांगली भेटावी. हे सगळं झाल्यानंतर पेशंट नक्की बरा होतो. समाजामध्ये आजही खूप पेशंट, जगामध्ये आजही 5.5 मिलियन लोक यामुळे डेथ होतात, हा योग्य सल्ला भेटला नाही म्हणून, योग्य डॉक्टर भेटला नाही म्हणून, योग्य रिहॅब भेटला नाही म्हणून. तर हे टाळण्यासाठी आजही ही गोष्ट घडू नाही द्यायची की पहिले 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जाऊन हॉस्पिटल आल्यानंतर 1-2 दिवस घरी ठीक आहे, नंतर लगेच पुढच्या ट्रीटमेंटला रिहॅबला. हॉस्पिटल आणि घर यांच्या मधलं ठिकाण म्हणजे रिहॅब सेंटर. तर त्या रिहॅब सेंटरला पहिलं प्राधान्य द्यायचं आणि ऍडमिट होऊन जायचं. ह्या जनजागृतीसाठी सरकारने WHO वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनची स्थापना 2006 मध्ये केली. त्यांनी 29 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्ट्रोक डे आहे. 29 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्ट्रोक डे. त्या दिवशी प्रत्येक एक वर्षाला
ते वर्ड केंद्र शासन ठरवतं की या वर्षी स्ट्रोक बद्दल काय काय जागरूकता करायची. तर 2025 ची 29 ऑक्टोबरची थीम आहे एव्हरी मिनिट काउंट. म्हणजे पॅरालिसिस पेशंटचा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. पॅरालिसिस झाल्यापासून प्रत्येक मिनिट प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. ते जे मी सांगितलं स्ट्रोक युनिट, योग्य ते रिहॅब, हा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. हा मिनिट वाया नाही घालू. एव्हरी मिनिट काउंट. बरोबर. डॉक्टर साहेब, तुम्ही सत्तावन्नच्या व्यासपीठावर आलात. खूप आल्हाददायक हेल्दी चर्चा झाली. तुम्ही भरभरून आम्हाला मार्गदर्शन केलं पॅरालिसिस बद्दल. सत्तावन्नच्यावर आलात त्याबद्दल सदैव सत्तावन्न आपला आभारी राहील. थँक्यू. सत्तमंचने पण मला बोलायचा चान्स दिला. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या सत्तावन्नच्या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर राजेंद्र कडनर साहेब आले आणि त्यांनी पॅरालिसिस या आजाराबद्दल आणि उपचाराबद्दल सविस्तर माहिती दिली. याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रस ग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी खूप खूप आभार मानतो. डॉक्टर राजेंद्र कडनर साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.